नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज शुक्रवार 5 जुलै 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती असेच रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज जर का महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। त्यासोबतच लागून असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा इस्लामपूर, तासगाव, कुची, जत, विटा या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा काही ठिकाणी पाऊस वादळी वाऱ्यासह पडताना दिसू शकतो, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, पाटण या भागामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे। काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो। पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, सासवड, चाकण, बोर, खेड या भागामध्ये सुद्धा, जुन्नर या भागामध्ये सुद्धा आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। त्याचबरोबर आपण जर का पाहायला गेलो तर मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर कोकण किनारपट्टीलगत सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो। त्याचबरोबर रायगड जिल्हा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे। जसं की आपण स्क्रीनवरती पाहत असाल, आपल्याला दिसेल की कोकण किनारपट्टीला जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसणार आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो। त्याचबरोबर आपण जर का पाहायला गेलं मित्रांनो तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार असा पाऊस पडत आहे। त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबक, निफाड, येवला, मनमाड या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडू शकतो। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तर मालेगावमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात आज पाऊस पडू शकतो। धुळे जिल्ह्याला सुद्धा आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याला आज जोरदार असा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। जळगावमधील अमळनेर, परोळा, एरंडोल, जामनेर, भुसावळ या भागामध्ये जोरदार असा वादळी वाऱ्यासह आपल्याला विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडताना या भागात दिसणार आहे। हवामान विभागाने जळगावला आज येलो अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर आपण जर का पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे। त्यामधील कन्नड, सिल्लोड, चिखली या भागामध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसू शकतो। अकोला जिल्ह्यातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस राहील। अमरावती जिल्ह्याला सुद्धा आज पावसाचा फटका जोरदार असा आपल्याला बसताना दिसणार आहे। अमरावती जिल्ह्यातील काही भागांना हवामान विभागाने येलो अलर्ट आज दिलेला आहे, त्यामुळे या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडू शकतो। त्याचबरोबर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला पावसाचा फटका बसताना दिसणार आहे। त्याचबरोबर आपण जर का पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की भंडारा, गोंदियासोबतच यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। या भागामधील काही ठिकाणी जोरदार असा पावसाचा फटका आज बसू शकतो। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पावसाच्या सरी पडताना आपल्याला दिसणार आहे। त्याचबरोबर आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की परभणी, वाशिम, हिंगोली या भागांमध्ये सुद्धा आज जोरदार वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे। बीड जिल्ह्याला सुद्धा पावसाचा फटका आज जोरदार बसत आहे। बीड जिल्ह्यातील कैच, परळी, माजलगाव या भागांमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडणार आहे। नांदेड जिल्ह्याला सुद्धा पावसाचा आज जोरदार असा फटका आपल्याला बसताना दिसत आहे। त्याचबरोबर लातूरमधील आपण पाहायला गेलो तर लातूरमधील काही भागांमध्ये आज जोरदार असा पाऊस पडणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, वैराग, बार्शी या भागामध्ये सुद्धा आज पावसाचा जोरदार फटका आपल्याला बसताना दिसू शकतो। सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, अक्कलकोट, मोहोळ या भागामध्ये सुद्धा आज
वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो. अक्कलकोटला आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये आपण पाहिले गेलो तर येथील कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करडा, राळेगण या भागामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस पडत आहे. त्याचसोबतच पाथर्डी, राहुरी, घोडेगाव या भागाला सुद्धा पावसाचा फटका आज बसण्याची शक्यता आहे. सोबतच संगमनेर, श्रीरामपूर, गाणगापूर या भागामध्ये सुद्धा पावसाचा फटका आज बसताना आपल्याला दिसू शकतो. एकंदरीत मित्रांनो, आज जर का हवामानाचा अंदाज घ्यायचे झाले तर आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता काही जिल्ह्यामध्ये फार कमी आहे. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.